साठी हापापलेलं सरकार म्हणून सिद्धरामय्यांची ओळख कर्नाटकात नव्हे आता भारतामध्ये झाली आहे। डी.के. शिवकुमारांना सिद्धरामय्या कधी खाली उतरतील आणि मी कधी मुख्यमंत्री होईन याची काळजी आहे। आणि यामध्येच कर्नाटकामधली न्याय व्यवस्था कोलमडली आहे, बिघडून गेली आहे। महिला सुरक्षित नाही आहेत, कॉलेजला स्कूलला जाणाऱ्या मुली सुरक्षित नाही आहेत, त्यांच्यावर अत्याचार व्हायला लागला, त्यांच्या हत्या व्हायला लागल्या। स्नेहा हिरेमठच्या वेळी जे एक घटना घडली त्याच्यानंतर जे सरकारला जागरूकता दाखवायला पाहिजे होती दाखवली नाही, त्याचाच परिणाम आज अंजलीच्या रूपात आम्ही बघतोय। आणि अंजलीच्या बाबतीत तरी या अंजलीनं स्वतः जाऊन कंप्लेंट करून मला संरक्षण द्या म्हणून सांगितलं होतं, पण हे सरकार झोपेतलं कुंभकर्णाची झोप लागलेली सरकार आहे। यांना कुठल्याही स्त्रीची कुठल्याही जनतेची काळजी नाही, फक्त खुर्चीसाठी हापापलेले सरकार न्याय व्यवस्था बिघडून टाकून कर्नाटकामध्ये एक आंधळ सरकार आम्ही बघतोय। आणि याच्या विरोधात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचे सगळे पदाधिकारी रस्त्यावर येऊन यांना जाब विचारण्याचं काम करालेत। आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्यानं जाब विचारणं करतोय म्हणून कर्नाटक सरकारला आम्ही आव्हान करतोय, सुधरा, लवकर आपल्यामध्ये बदल आणा, अन्यथा जनता लात मारून बाहेर काढेल तुम्हाला। कारण जनतेला सहनशीलता संपून गेल्या, नको त्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, पण जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही विफल झालाय। त्यामुळे तुम्ही राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर या, अन्यथा जनता तुम्हाला लात मारून बाहेर काढेल।